आजच्या दिवसात पहिली चर्चेची फेरी पार पडणार का? नाही, आज मी पहिला आपलं मत मांडतो की आपण सर्व पत्रकारांचं स्वागत. अनेक पत्रकारांनी फोन केले. काल भारतीय जनता पक्षाने एक कमिटी जाहीर केली 3 लोकांची, भाजपची 3 लोकांची, सेनाची, आणि चर्चा करण्याबद्दलचे आम्हाला सांगितले. त्या अनुषंगाने अनेक पत्रकारांनी फोन केले, पण वारंवार किती म्हणून आज ही बैठक आयोजित केली. आम्हाला पहिलेही आम्ही सांगितलेलं, युती ज्या विचारधाराप्रमाणे आणि ज्या शहराच्या जी काही वस्तुस्थिती त्याप्रमाणे होत असेल तर आम्ही स्वीकारलंच होतं. परंतु त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं मी छोट्या लोकांशी बोलणार नाही, मी माझ्या लोकांशी बोलले होतं. आता आज सकाळी पहाटे सरनाईक साहेबांनी मला फोन केला, मला मेहता साहेब कधी बसायचं आहे उदाहरण, तर आम्ही थोडं आमच्याकडे डायरी शेड्यूल होती, सर्वांना भेटायचं होतं. आता तो कुठला टाइम फ्री आहे त्या हिशोबाने त्यांना आज वेळ देऊ आम्ही, आणि त्यांना सांगितलं या इकडे. आता त्यांना इकडे बोलवू आम्ही, तुम्ही युतीला या आणि त्या अनुषंगाने चर्चा होईल. परंतु युती या खरखर तुम्हाला युती करायची असेल तर वस्तुस्थिती जाणावी लागेल, शहराला ओळखावं लागेल, शहराचा कळ तुम्हाला समजावा लागेल. खाली युती युती बोलून तसं चालणार नाही. कारण की मीरा भाईंदरमध्ये या गेल्या 3 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं जनदर वाढलं की 3 लाख लोकसंख्या वाढली, ते भाजपला मानणारा वर्ग हा मोठ्या संख्येत वाढलं. म्हणून मीरा भाईंदरला आज आमचे 66 नगरसेवक आहे. ते तर पहिला आम्हाला पाहिजे. 8 जागा आम्ही एनसीपीला सोडलेली आहे. ती एनसीपीची जागा म्हणजे झाले 72, 21 जागा उरलेली आहे. त्यामध्ये 30 जागेवर चर्चा होऊ शकते. त्याच्यात पण त्यांना ते मानावं लागेल की ते त्यांच्याकडे जे 16-17 नगरसेवक जे काय ते आज शिवसेनेच्या ताकदीवर ते जिंकू शकत नाही. त्यासाठी भाजपची गरज त्यांना पडणार आहे. आमचा जो पट्टा आहे तर भाईंदर वेस्ट आपण सर्वांना माहित आहे. एकूण आमच्या 20 जागा आहेत. त्या 20 मध्ये कुठेही सेनेचा काही संबंध नाहीये. ते एकतर्फा भारतीय जनता पक्षात जनते निवडून येतो. आपण विराट बघितलं तर ती लढाई आमची काँग्रेस बरोबर आहे. त्यांचं सहमती असू द्या की काय फरक पडत नाही. कॅबिन रोड ईस्ट आपण बघितलं, जेसरबाग, कॅबिन रोड, बीपी रोड, हे सगळं भारतीय जनता पक्षाचं जनाधार आहे. म्हणजे त्या आम्हाला आमच्या जागा निवडून येण्यासाठी सेना असेल तरच नाहीये, परंतु युती असली पाहिजे आमची. आम्ही सांगितलं होतं, पण त्यांनी ते स्वीकारला पाहिजे की आता त्यांची जागा त्यावेळी निवडून येते आहे ते भाजप सपोर्ट करेल तर, नाहीतर त्यांना निवडून येणं परत कठीण आहे. तर त्यासाठी तरी सन्मानपूर्वक हे स्वीकारलं तर आम्ही नक्की करू. आणि या दिशेवर आज आम्ही हे चर्चा करत असेल तर आम्ही चर्चेला तयार आहोत. आणि आमचंही प्रामाणिक मत आहे की युती व्हावं, पण त्याला काही कंडिशन आहे. कंडिशन 1 की जो शिवार गार्डनचा मुद्दा आहे, जिकडे आपण लग्नाचा बॅनक्वेट केलेला आहे, ते जनतेचा आहे, जो जनतेला परत द्यावा लागेल. 2 या मीरा भाईंदरमध्ये जेवढे कार्यकर्ता भाजपचे घेतलेले ते तुम्हाला परत द्यावे लागेल. धन्यवाद. सर, आपल्या जवळच्या काही लोकांनी 2 दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला, तर ती बंडखोरी करतात किंवा आपल्याला रामराम करतात, त्यामुळे कारण काय आणि त्यांना रोखण्यासाठी आता येण्या दिवसात आपण काय करणार? बघा, असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या या शहरामध्ये 1,50,000 प्रायमरी मेंबर आहेत. 15,000 पेक्षा जास्त सक्रिय सदस्य ऍक्टिव्ह काम करणारे. हे 5-50 जे काही गेले असेल तरी भारतीय जनता पक्षाचं ताकद आहे. त्या कार्यकर्त्यांचं वजूद नाही अशातला भाग नाही आहे. परंतु भारतीय जनता पक्ष हे सक्षम आहे ते जिंकायला, परंतु घेतलेले परत द्यावे लागेल. साहेब, पण तुम्ही जसं म्हणताय साहेब, तेच बोललो ना, 21 राहिले आहे, 10 माझे 10 त्यांचे. साहेब तुम्ही जे बोलतायत, मेहता साहेब तुम्ही जे बोलतायत का तुमचे लोक त्यांनी घेतले, तुमचे जे लोक गेले ते स्वतःहून गेले, त्यांनी बोलून घेतलं नाही, तुमच्याकडून नाराज होऊन ते लोक गेलेले. मग तुम्ही म्हणजे कोणत्या लॉजिक प्रमाणे बोलताय का आम्हाला परत द्यावं? नाराज गेले नाही, ते सर्व इच्छुक होते. त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही किंवा त्यांना वाटलं मिळणार नाही. बरेचदा लोक तिकडे तिकीट मिळतात त्यासाठी जातात आणि इकडे भेटलं नाही तर मी आजपासून भाजपचं काम नाही करत, मी सेनेचं काम करत, अशा प्रकारचे असतात काही लोक. तर त्या अनुषंगाने ते गेलेले आहेत. मेहता साहेब, आपण जी शिवार गार्डनची अट ठेवलेली आहे ती प्रॅक्टिकली शक्य आहे का? कोर्टात मॅटर चालू असताना आपल्याला विषय असा आहे, अटच मूळ चुकीची आहे. मग माझं ते म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला थांबवू नये. आम्ही जी कारवाई करेल नंतर, कारण की भारतीय जनता पक्षाचा महापौर, उपमहापौर हे सगळे बसणार आहे. नंतर ते कंडिशन नको, हे करू नका, ते करू नका. कारण की शेवटी आमचं इलेक्शन मॅनिफेस्टो याला जबाब कोण देणार? मग त्या गोष्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. काय बोलतो, मिनिमम
काय म्हणतो कॉमन प्रोग्राम, मिनिमम कॉमन प्रोग्राम ठरवायला लागेल. ते प्रोग्राम मिनिमम कॉमन ठरलं तर पुढच्या गोष्ट होतील. साहेब याच्यात पुढचा चर्चेची फेरी आजच होईल का? ह्याला लागून सर तुम्ही असं सर बोललात की तुम्ही शेड्यूल चेक केला त्यामध्ये जो मोकळा वेळ भेटणार आहे मी म्हणजे असं तुम्हाला नाही बोललो. बघावं लागेल म्हणजे चर्चेसाठी वेळ बघावा लागेल असं तुम्हाला बोलायचं मी का? असं सांगितलं की त्यांनी मला फोन केला, पार्टी केलं. माझ्याकडे जनरली संध्याकाळी आमची सभे असतात त्या प्रचारसाठी. आता ते मंत्री महोदय त्यांना वेळ आम्ही दिला तर त्यावेळेला आम्ही उपस्थित राहिलो पाहिजे. हा सन्मान आहे ना, याच्यात काही किंतु परत नाही ना. तर मी त्याला काही सांगितलं साहेब मला कोणाशी बोलणं झालं नाही, मी सगळ्यांची वेळ बघून घेतो. दिलीपजींनी संघटनात्मक काही निर्णय घेतलेला असतात, मी काय निर्णय तसं त्यांनी मला सांगितलं की साहेब मी सांगितलं दुपारी जमेल का 2 वाजता आम्ही. ते बोललं नाही मला आमचा कार्यक्रम चालू जमणार नाही. ठीक आहे, स्वाभाविक आहे. आम्ही त्याला सांगितलं मी चेक करतो कुठले कार्यक्रम आमचे नाही आहेत, त्यामुळे कसं याची आज भेट होईल. सर तुम्ही जे सांगितलं 21 जागा आहे त्या 21 जागामध्ये ही युती होणार, मग त्याच्यातही वाटे अर्धे वाटले जाणार तर बघा, नेमकं शिवसेनेला वाटेला येणार तरी किती? बघा ते काय मांडणार, ते काय चुकीचं मांडणार आहे, त्यांची जागा ते बरोबरच आहे. परंतु वस्तुस्थिती तरी बघावी लागेल. वस्तुस्थिती बघावी लागेल की आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे कधीतरी ऍक्सेप्ट करावं लागेल ना. ऍक्सेप्टन्स तुम्ही नाही करणार तर कसं होईल? ते ऍक्सेप्टन्स करावं लागेल की भाजपचा जन्मदर वाढलाय त्या भागामध्ये. साहेब सर आज मंत्री साहेब गणेश विषय नाईक शहरात आले होते तर त्यांनी युतीसाठी मध्यस्थी केली किंवा कोणत्या कारणासाठी आलेली स्पष्ट करू शकता? गणेश नाईक साहेब त्यांना मानणारा एक मोठा वर्गीय मीरा भाईंदरमध्ये राहतात आणि ते इकडचे प्रभारी आहे. तर त्यांचं कर्तव्य पण आहे आणि त्यांची इच्छा पण आहे की भारतीय जनता पक्ष हा मोठ्या बहुमताने जिंकावं. त्यासाठी ते प्रचारच्या दृष्टीने आले होते आणि ते प्रचार केले. त्यांची जी महत्वाची चर्चा केली की भारतीय जनता पक्षाला आपण पुढे ताकदीने निवडून आणलं पाहिजे, त्यासाठी आलेले प्रचारासाठी. साहेब तुम्ही जी संकल्प सभा घेतली होती त्या संकल्प सभेमधनं तुम्ही खूप मोठे मोठे आरोप लावले, नाव न घेता बर्ताप सरनाईक साहेबांनी आरोप लावले. आता एका ठिकाणी ते तुमचे आरोप भ्रष्टाचाराचा तुम्ही खूप मोठा मुद्दा मांडलेला त्या सभेमध्ये. आता पुन्हा त्यांच्यासोबत तुम्ही बसणार म्हणजे एका प्रकारे तुम्ही भ्रष्टाचारीसोबत बसणार का आणि लोकांसमोर मग तुम्ही काय घेऊन जाणार? बघा विषय असा आहे की आम्ही आता सांगितलं पहिली कंडिशन हे सांगितले, बाकी जे मुद्दे आहेत ते मुद्दे कुठेही सोडून किंवा आम्हाला युटर्न कसं घेतो ते आम्हाला शिकवलंच नाही. कधी सरळ जाता येतो खाली, मागे जाता येत नाही कारण तर आमच्या गाडीत रिवर्स गेलंच नाहीये. म्हणून आजचं आम्ही सांगितलं की आमचे या कंडिशनवर होत असेल तर स्वागत आहे. आम्ही चर्चेला तयार आहोत आणि त्या चर्चाप्रमाणे जो काही तोडगा निघेल ते, परंतु शेवटचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते घेतील. जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. म्हणजे तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत तुम्ही त्याच्यावर ठाम राहणार. म्हणजे संकल्प सभेमध्ये तुम्ही जे मुद्दे मांडलेले सांगितलं की आमच्या 72 जागांना तुम्ही कमी करा तर तुम्ही कमी करायला तयार व्हा. नाही, विषय बघा शेवटी वरिष्ठांनी सांगितलं की अर्धे 50% द्या तरी द्यावे लागेल, तो भाग वेगळा. परंतु भारतीय जनता पक्ष निवडणूक मध्ये माहीर आहे आणि त्याच्यात काही किंतु परंतु नाही. स्थानिक लेवलला युतीची चर्चा करावं असं का सांगितलं जातं? कारण की स्थानिक पातळीवरच वस्तुस्थिती जास्त माहीत असते. एका दिवस सीटचा वाद असतो त्यावेळी वरचे ते मध्यस्थी करतात. शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आमचे प्रदेश अध्यक्ष असतील, ते निर्णय घेतील. एक इकडे द्या एक काहीतरी तो काढतील. परंतु भाईंदरची वस्तुस्थितीप्रमाणे हे चालायला पाहिजे हे आमचं मत आहे. कारण की मीरा भाईंदरमध्ये आपण बघा 9 वरना 29 भाजप झाला, 29 वरना 60 वर झाला, 60 वरना 66 झालं. ते 15 वरना किती झाले? 22.